वेलकम टू आवर चॅनल। आज मी तुम्हाला इथे रव्यापासून घरी बनवलेल्या वळवटाची खीर बनवून दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्हाला होळीच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा। तुम्ही तुमचे आरोग्य एकदम चांगले राहो आणि वाईट प्रवृत्तींचा, वाईट गोष्टींचा, नकारात्मक गोष्टींचा ऱ्हास हो, हीच मी तुम्हाला होळीच्या दिवशी शुभेच्छा देऊ इच्छिते। तर इथे मी आधी ड्रायफ्रूट तुपामध्ये छान लाल रंगावरती परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे रव्यापासून घरी बनवलेले वळवट तुपामध्ये परतवून घेत आहे। तर छान पद्धतीने रव्याच्या वळवटाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला इथे हे तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। त्याचं छान गोल्डन कलर होईपर्यंत वळवट परतवून घ्यायचं आहे। बघा इथे दाखवून घेते मी तुम्हाला। आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर कॅरमलाइज करून घेणार आहे। छान इथे साखर आपण कढईत टाकायची आहे आणि ती नुसती अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। त्याचे हळूहळू गोळे होऊन मग नंतर साखर कॅरमलाइज व्हायला लागते आणि छान गोल्डन कलरमध्ये अशी बघा कॅरमलाइज साखर आपल्याला मिळाली। दुसऱ्या गॅसवर मी दूध उकळत ठेवलेच होते, तर ते उकळते दूध यामध्ये मी घालून घेणार आहे। त्यामुळे दुधाला छान रंग येईल, छान बदामी असा रंग येतो दुधाला, बासुंदीसारखा छान रंग येतो आणि टेस्टही खूप छान लागते या दुधाची। तर अशा पद्धतीने मी खिरीसाठी दूध तयार करून घेत आहे। तर छान इथे दूध मी उकळवून घेत आहे आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट छान बारीक करून वरून टाकून घेत आहे दाटसरपणा यायला खिरीसाठी। आणि इथे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आणि वळवट मी इथे दुधामध्ये ॲड करून घेणार आहे। तर छान उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये मी 1 चमचा विलायची पूड ॲड केलेली आहे आणि हे वळवट दुधातच आपल्याला छान मऊसूत असे शिजवून घ्यायचे आहेत। आणि बघा इथे आपली खीर तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।